2024च्या लोकसभा निवडणूक निकाल हा लोकशाही संविधानावर जनतेने मिळवलेला विजय आहे। एनडीए व भाजपची बहुमत होऊनही नैतिक हार आहे, तर विरोधी इंडिया आघाडी व काँग्रेसने मोठा पल्ला गाठला तरी पराभूतच। लोकशाहीची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्यांना स्वातंत्र्यानंतर दुसऱ्यांदा धडा। अनैतिक फोडाफोडीच्या खोकेबाजीच्या राजकारणाला जनतेने शिकवला धडा। गुरुवारी 4 जूनला लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले। यात कुणीही विजयाचा डंका पिटला तरी हा विजय खऱ्या अर्थाने जनतेने लोकशाही संविधानावर मिळवलेला विजय आहे। गेल्या 10 वर्षात खोट्या आणि तिरस्कारी राजकारणाने अगदी खालची पातळी गाठली होती। भारतीय लोकशाही आणि संविधानाचे काय व्हायचे याची लोकप्रतिनिधीपेक्षा जनतेलाच काळजी लागून राहिली होती। भ्रष्टाचाराच्या नावावर कांगावा करून सत्ता हासिल केलेल्याने सर्व भ्रष्टाचारांना स्वतःच्या वळसणीला बसवले होते, तर सत्ताकरणाच्या उन्मादात पक्ष फोडाफोडीत संविधान धाब्यावर बसवून न्यायपालिकेला वेठीस धरण्यात आले होते। विकासाच्या भुलीच्या इंजेक्शनमध्ये जनतेने प्रश्न बासनात गुंडाळून जनतेला धुंदीत ठेवण्याचा खटाटोपही करण्यात येत होता। या निवडणुकीच्या राजकारणाचे विश्लेषणात्मक विवेचन करता असे दिसते की भाजप सर्वाधिक जागा जिंकून बहुमतात नाही आणि त्यांच्या एनडीएने बहुमताचा आकडा गाठूनही त्यांचा नैतिकदृष्ट्या पराभव झाल्याचे दिसून येते। खोट्यावर स्वार होऊन हिंदू मुस्लिम वादावर निवडणूक जिंकता येत नाही हे दाखवून देत फक्त मोदी शहांची हुकूमत आणि अहंकारात भारतीय लोकशाही बुडत नाही हेही जनतेने दाखवून दिले आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न जेव्हा दुय्यम ठरवले जातात तेव्हा होणाऱ्या शेतकरी व शेतमालाचे आंदोलनाचा परिणाम निवडणूक व सत्ताधाऱ्यांना होतो याचाही या निवडणुकीतील निकालाने धडा दिला आहे। संसदेत लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून सत्ताधाऱ्यांनी काहीही करण्याचा प्रयत्न केला तरी सक्षम विरोध करण्याइतपत विरोधी आघाडी निवडून आल्याने त्याची ही लढाई आता संसदेपर्यंत न राहता प्रामाणिक प्रश्नांवर ती रस्त्यावर व जनचळवळीत रूपांतरित झाली तरच ती लढाई जिंकली जाईल, नाही तर ती नुसती लढाईच राहील। स्वातंत्र्यानंतर 75 वर्षात लोकशाही संविधानाचा गळा घोटण्याचा जेव्हा प्रयत्न केला गेला तो जनतेने सावधगिरीने परतावून लावला आहे। यापूर्वीचा आणीबाणी आणि 1977चं जन आंदोलन, इंदिरा गांधीची एकाधिकारशाही आठवा, जनतेने सत्ताधाऱ्यांना धडा शिकवून लोकशाही व संविधान जिवंत ठेवले होते तेच आता 47 वर्षांनंतर करून दाखवले आहे। लोकशाही व संविधान एका निर्णायक वळणावर असताना आताच्या झालेल्या निवडणुका भाजप, एनडीए, इंडिया आघाडी, काँग्रेस व त्यांचे छोटे पक्ष यांनी या निवडणुका वरकरणी लढल्याचे दिसत असले तरी त्यांनी खऱ्या अर्थाने लढवल्या नसून त्याहीपेक्षा या निवडणुका जनतेने हातात घेऊन लढल्याचे दिसून येते। सर्व पार्ट्या इंडी तुरुंगवास एवढेच नव्हे तर रात्रीत कोण आत जाणार याची शाश्वती नसणाऱ्या विषम व विपरीत परिस्थितीत लोकशाही संविधानावर जेव्हा गंडांतर येते तेव्हा ती ना न्यायपालिका कोर्ट वाचवू शकते, ती फक्त जनताच करू शकते हे निवडणुकीने दाखवून दिले आहे व जनतेने केल्यानेच हा जनतेचा विजय ठरतो। या निवडणुकीच्या निमित्ताने जनतेने फोडाफोडीच्या राजकारणाला, भ्रष्टाचाराचा राजकीय दुरुपयोग, खोक्यातील पैशाचा उन्माद, नेत्याचा अहंकार याला चांगलेच व्यसन घातल्याचे दिसून येत आहे। या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या पक्षाने 400 पारचा नारा असो किंवा वाराणसीमधून 10 लाखाच्या वर मतदानाने विजयाचा उन्माद असो, त्याचा फुगाही आसाममधील धुबरी मतदारसंघातील हुसेन रकीबुल या सर्वसामान्य मागासवर्गीय नागरिकांनी 10,12,150 देशात 1 नंबरने उच्चांकी मताची आघाडीने विजय मिळवून मोदींचा फुगलेला फुगा तर फोडलाच, तर लोकप्रियतेची खरी जागा मतदानरूपी जनतेने दाखवून दिली। आता हे लिखाण करत असताना संविधानिक चौकटीत पंतप्रधान रूपी नरेंद्र मोदींचीच फेरनिवड होण्याचे संकेत स्पष्टपणे दिसून येत आहेत। सध्या परिस्थितीत त्यांचा इतका सक्षम माणूस दुसरा असेल नसेल हा भाग गौण ठरला तरी 10 वर्षात झालेल्या चुकातून निश्चितपणे सुधारणा करण्याइतपत ते नक्कीच विवेकी आहेत, तीही कारणी लागेल अशी आशा धरूया। आता आकड्यांचा सट्टेबाजार, विमानांची पाठवणी, खोकेबाजी, पैशाची व मंत्रिपदाची आमिषे आदींच्या उधळणीत नवीन संसदेत नवीन सत्तांतर होईल, पण जनतेने स्वतः लढवलेल्या लढाईतील आताच्या विजयातही स्वधर्म, संवैधानिक, सांस्कृतिक, राजनैतिक, वैचारिक, नैतिक लढाईत अजून फार मोठा पल्ला गाठायचा असून जो कोणी सत्तेत येईल अथवा विरोधात राहील त्यांना यासाठी खतपाणी घालण्याची सद्बुद्धी, मनोबळ मिळो अशी प्रार्थना करत लोकशाही संविधानाची जनतारूपी पूजा करीत राहूयात। AJ 24 तास न्यूजसाठी प्रतिनिधी अरुण कोरे, पत्रकार, कुर्डुवाडी, सोलापूर। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या AJ 24 तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।